नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज G20 देशांची शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी ब्रिक्स राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. यात ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतानं दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. ब्रिक्स राष्ट्रांची पुढची बैठक चीनमध्ये होणार असून भारत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी यावेळी दिलं. तत्पूर्वी G20 शिखर परिषदेत सहभागी नेत्यांचं जर्मनीमध्ये स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जम्मू काश्मीरमध्ये वस्तू आणि सेवा कर जीएसटी विधेयक लागू करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या बुधवारी जम्मू काश्मीर विधानसभेनं जीएसटी विधेयक पारित केलं होतं. राष्ट्रपतींच्या आदेशाला पुढच्या कारवाईसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आलं आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं IIT JEE 2017 या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत थांबवली आहे. तसंच या परीक्षेसंबंधी कोणतीही याचिका उच्च न्यायालयांनी दाखल करून घेऊ नये असं न्यायालयानं सांगितलं आहे. IIT JEEच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचा आरोप करणारी आणि प्रवेश प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 10 जुलैला होणार आहे. आधार संबंधित मुद्द्यांवर सर्व अंतिम निर्णय त्याच्या संविधान पीठानं घेतले पाहिजेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे अशा पीठाची स्थापना करण्याची मागणी न्यायमूर्ती J. चेलामेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सरन्यायाधीशांकडे केली आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा जीएसटी सारख्या रचनात्मक बदलांचा भाग बनावं असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री M. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणाली सर्व राज्य सरकारं, व्यापारी आणि भागधारकांनी स्वीकारल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्ष, विशेष करून काँग्रेस, जीएसटी सारख्या महत्त्वपूर्ण बदलाला विरोध करत असून देशाच्या हिताचा विचार करत नसल्याचं ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्याविरोधात केलेली केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयची कारवाई म्हणजे केंद्र सरकारचं कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर नायडू यांनी कायदा आपलं काम व्यवस्थित करत असून केंद्र सरकारचा यात हस्तक्षेप नसल्याचं सांगितलं. राज्यांनी दुकानांना परवाने देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षण द्यावं असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. या संदर्भात राज्यांना पत्र लिहिलं असल्याचं पासवान यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करताना जुन्या नाट्यगृहांचं आधुनिकीकरण करून सांस्कृतिक संपदा जोपासणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अलिबाग शहरात सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातल्या पहिल्या नाट्यगृहाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. तिकिटांवरच्या कराच्या रकमेतून राज्याला प्राप्त होणारा निधी नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरायचा असं धोरण ठरवलं असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री आज पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. अलिबाग इथून निघताना ते हेलिकॉप्टरमध्ये चढण्याच्या तयारीत असतानाच हेलिकॉप्टरनं अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे फिरणारा पंखा मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागताना ते बचावले. सारी यंत्रणा सुस्थितीत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री त्याच हेलिकॉप्टरनं मुंबईकडे रवाना झाल्याचं रायगडचे जिल्हाधिकारी PD मालिकनेर यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या हागणदारीमुक्त झालेल्या गावांनाच खासदार निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी सांगितलं आहे. लातूर इथं जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी मंजूर असलेल्या 111 डॉक्टरांपैकी 91 डॉक्टरांची नियुक्ती झाली असून MBBS झालेले डॉक्टर मिळत नसतील तर BAMS डॉक्टर नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं ते म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 मिनिटांनी.